नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मध्यंतरी कॅनडा आणि भारत यांचे संबंध बिघडायला सुरुवात झाले आणि प्रामुख्याने G20चं दिल्लीतलं महासंमेलन संपल्यानंतर हा विषय अधिक चिघळत गेलेला आहे. या G20 संमेलनाला हजर असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी परत गेल्यानंतर भारताविरुद्ध तलवार उपसल्यासारखा जो आक्रमकपणा दाखवला, त्याला भारताने चोख उत्तर दिल्यानंतर ते प्रकरण अधिक चिघळत गेलं आहे. आणि मी जेव्हा आज बोलतो आहे तेव्हा भारताने आणखीन एक पुढचं पाऊल टाकलं आहे की भारतामध्ये कॅनडाचे जे राजदूतावासातले अधिकारी आहेत त्यापैकी 40 लोकांना ताबडतोबीने परत मायदेशी घेऊन जा, ते भारतात नको असा सज्जड दम भरलेला आहे. म्हणजे ते विषय ते चिघळणं जे आहे ते संपायची बिलकुल चिन्ह नाहीत. पण दुसरीकडे हा विषय आला कुठून, तर जून महिन्यामध्ये हरदीप सिंग निज्जर नावाच्या एका खलिस्तान्याची कॅनडामध्ये हत्या झाली आणि अज्ञातांकडून हत्या झाली. अगदी अलीकडे 3 महिन्यानंतर परत एकदा सुख्खा नावाचा आणखीन एक खलिस्तानी मारला गेलेला आहे. विषय तेवढ्यावर नाही संपला आहे. हे खलिस्तानी जे अज्ञाताकडून मारले गेले ते भारताच्या गुप्तहेर संस्था RAW यांच्याच इशाऱ्यावर मारले गेले किंवा त्यांनी ज्या सुपारीबाजांना पाठवले त्यांच्याकडूनच मारले गेले असा संशय किंवा आरोप कॅनडाच्या सरकारकडून झाला आहे. आणि त्यामुळे कॅनडाचं सरकारसुद्धा डळमळीत झालं आहे. कारण असल्या बेछूट आणि बिनबुडाच्या आरोपामुळे कॅनडाचा विरोधी पक्ष आणि अगदी ट्रूडो यांच्या सत्ताधारी गोटातले अनेक नेते विचलित झालेले आहेत. आणि तेच लोक तिथे ट्रूडो यांना जाब विचारायला लागलेले आहेत. पण हा विषय कॅनडापुरता मर्यादित नाही आहे. इकडे आपल्या शेजारी पाकिस्तानमध्ये सतत भारताविरुद्ध आग ओकणारा आणि बेछूट आरोप करणारा किंवा हिंसक लोक भारतात पाठवणारा तोयबा मुजाहिदीन अशा नावाने भारतात अतिरेकी पाठवणारा जो सईद हफीज नावाचा तोयबा आणि जमातुद दावाचा म्होरक्या आहे, त्याच्या मुलाचं अपहरण झालं आणि त्याचा शोधाशोध चालू असताना त्याचा पेशावरजवळ कुठल्या तरी गावाच्या नाल्यामध्ये रक्तबंबाळ पडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाला. त्याची चोरून गपचूप त्याचं दफन पण करण्यात आलं. तो विषय जुना होत नाही तोपर्यंत सईद हफीज याचा कोणतरी मेहुणा आहे, त्याचं अपहरण झालं की त्याला मारण्यात आलं, अशाही बातम्या येत आहेत. आणि मित्रांनो, 1-2 बातम्या नाही आहेत. अशा बातम्यांचा गेल्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये सुकाळ झालेला आहे. एकामागून एक भारताला सतावणाऱ्या अतिरेकी घातपाती लोकांची यादी जी आहे, जे परदेशी अनेक वेगवेगळ्या देशात आश्रय घेतलेले आहेत, त्यांचा काटा काढणं सपाट्याने चालू आहे. आणि हे सगळं होतं आहे ते अज्ञात हत्यारांकडून होतं आहे, अज्ञात मारेकऱ्यांकडून होतं आहे. आणि ते कोण आहेत याचा कोणाला पत्ता नाही. मुद्दा असा असतो मित्रांनो की याच्यावर सुद्धा शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. अजित डोभाल वगैरे लोकांचं हे षडयंत्र आहे वगैरे वगैरे वगैरे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवर बातम्या किंवा लेख लिहून स्वतःला क्राईम रिपोर्टर म्हणवणारे संजय राऊत हे सामनाचे संपादक होऊन राज्यसभेपर्यंत पोचलेत. पण बौद्धिक प्रगल्भता बिलकुल आलेली नाही. वाटेल त्या थापा कुठेही काही वडाची साल पिंपळाला लाव. आठवतं 2-4 वर्षापूर्वी त्यांनी अशीच अक्कल पाजळली होती की आपण एकदा दाऊद इब्राहिमला दम दिला. कोणीतरी टिंगल केली होती, कदाचित संजय राऊतांनी दाऊदला दम दिला, त्या दमापासून तयार झाली, तिलाच दम बिर्याणी म्हणत असतील वगैरे टिंगल केली होती.
पण मुद्दा असा आहे मित्रांनो की गँगवॉरमध्ये, देशांतर्गत होणाऱ्या गँगवॉरमध्ये, गटागटांच्या मारामारीमध्ये किंवा सुपारी देऊन केल्या जाणाऱ्या हत्यांमध्ये आणि ज्या प्रकारचे कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये हत्याकांड झालेली आहेत अज्ञातांकडून, ते विषय सुपारीबाजांपुरते मर्यादित नसतात. हे विषय खूप खोलवर गेलेले असतात. इतका हवेत त्याच्यावर भाष्य करणं म्हणजे निव्वळ मूर्खाच्या नंदनवनात बागडणं असतं. कोणाला तरी सुपारी दिली आणि कोणाला तरी मारलं इतकं सोपं नसतं. सईद हाफिजसारख्या तोयबाच्या म्होरक्याला पाकिस्तानामध्ये किती संरक्षण आहे. त्याचे व्यक्तिगत अतिरेकी त्याला पहिल्या फेरीमध्ये जपत असतात. त्याच्या बाहेर पाकिस्तानी लष्कराचा बंदोबस्त असतो. त्याच्या पलीकडे तिसऱ्या रिंगणामध्ये ISIचे खबरेसुद्धा असतात. एवढा सगळा चक्रव्यूह भेदून सईद हाफिजपर्यंत पोहोचणं सोपं नसतं. अशा सईद हाफिजच्या मुलाला कोणीतरी गुपचूप उचलून गाडीत टाकतो कराचीमध्ये आणि पेशावरपर्यंत घेऊन जातो. तो कारनेच गेला असेल ना. तो कारने गेला, मोटारीतून गेला, तर ती मोटार वाटेत कुठल्याही चेकनाक्यावर कशी अडवली गेली नाही. थोडा तर्कशुद्ध विचार करायला पाहिजे ना. कारण कराची ते पेशावर हे कमीत कमी 800-1000 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यात अनेकदा गाड्या बदलल्या असतील, ड्रायव्हर बदलले असतील. मुळात कुठून निघालो आहे त्या ड्रायव्हरला हे कुठे पोचलो, तो कमालुद्दीन किंवा कोण आहे तो, तेही कळू नये एवढी काळजी घेतली गेली असेल ना. 2-2, 3-3 दिवस ISI आणि पाकिस्तानचे सगळे पोलीस आणि सरकार ज्याचा कसून शोध घेत होतं, त्याचा काही दिवसानंतर सडलेला मृतदेह मिळतो. याचा अर्थ त्याच्यामागे केवढं प्लॅनिंग असेल, किती रेकी झालेली असेल, याचा विचार करायला लागतो. तर्काने विचार करायला लागतो. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीत होत नसतं. सुपारी दिली आणि अपहरण केलं आणि मारला असं मुंबईतल्या गँगवॉरवर लिहावं, तसं याच्यावर ज्या चर्चा होतात त्या हास्यास्पद होतात. कारण या स्वरूपाच्या जेव्हा ऑपरेशन्स होतात त्याची तयारी कित्येक दिवस, आठवडे आणि महिने चालते. उगाच आज या प्रकरणामध्ये भारतीय गुप्तचर रॉ आणि इस्रायलच्या मोसाद या 2 जगातल्या मोठ्या गुप्तचर संस्थांचा नाव याच्यात गोवलं जातं आहे. ते उगाच नाही जात आहे, उगाच नाही जात आहे. मुद्दा असा असतो मित्रांनो की ह्या हत्या इतक्या वेगाने होत आहेत, तर त्या होऊ शकतात, होणार, आणि हा सिलसिला लवकर थांबणारा नाही. यामागे किती काय काय चालू आहे, पडद्याआड काय चालू आहे, पडद्यासमोर भलतंच काय चालू आहे, हे पण असल्या बातम्या देणाऱ्यांच्या मेंदूत शिरणार नाही. आणि ऐकलं तर त्यांच्या मेंदूला झिणझिण्या येतील. मी कोणाकडे जात नाही, मला कोणी खबर देत नाही, पण डॉट्स जोडणं जे असतं, वेगवेगळ्या तुकड्यातल्या बातम्या असतात, त्या एकत्र जोडल्या तर त्या पझलसारखा त्याचा खुलासा होत असतो. ते समजून घ्यावं लागतं. हवेत नाही येत, अक्कल पाजळून नाही येत. मित्रांनो, 15 सप्टेंबरला, मला वाटतं बहुतेक 15 सप्टेंबरला मी या विषयावर कॅनडा प्रकरण होण्याच्या आधी एक विषय मांडला होता की TSD हा विषय मांडला होता. आठवतं? G20च्या नंतर इमिजिएटली टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन नावाची एक गुप्त पथक, गुप्त कामासाठीचं पथक जनरल VK सिंग यांनी काश्मीर, भारताच्या काश्मीरात तिथल्या अतिरेक्यांची नांगी मोडण्यासाठी सुरू केलं होतं. त्यांच्याविरुद्ध काहूर माजवून UPA सरकारने ते पथक बंद करायला लावलं. VK सिंग यांना बदनाम करण्यात आलं UPAच्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी. ते VK सिंग आज मोदी सरकारमध्ये आहेत. भारतीय जनता पक्षात निवृत्तीनंतर आले.
त्यांना वेगवेगळ्या खात्यामध्ये टाकलं जातं, वेगवेगळ्या खात्याचे ते मंत्री असतात, पण त्या खात्यामध्ये व्ही.के. सिंग नेमकं काय काम करतात, त्यांनी नेमकं काय पराक्रम केलेत याविषयी चकार चर्चा होत नाही. अशा व्ही.के. सिंगांनी मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर परत एकदा TSD म्हणजे टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन नावाची भारतीय संरक्षण दलातल्या विविध अधिकाऱ्यांची एक टोळी किंवा पथक परत ॲक्टिवेट केलं आहे का, नव्याने त्याची उभारणी केली आहे का, असा प्रश्न मी 15 सप्टेंबरच्या त्या TSD नामक जो शीर्षक दिलेला विषय आहे त्यामध्ये त्याचा उहापोह केलेला होता. तेव्हा कॅनडा, निज्जर, सुक्खा हे विषय एवढे गाजलेले नव्हते किंवा सईद हाफिजचा मुलगा आणि मेहुणा याची चर्चा झालेली नव्हती. पण मित्रांनो, मी आज बोलतोय तोपर्यंत जवळजवळ 7 की 9 अशा संशयास्पद हत्या झालेल्या आहेत अज्ञातांकडून. पण अशा जेव्हा कारवाया होतात तेव्हा त्या सुपाऱ्या देऊन होत नाहीत, सुपाऱ्या देऊन होत नाहीत. या विषयावर बरीच पुस्तकं जगात आजपर्यंत आलेली आहे. ज्यावेळेला जगातल्या कुठल्याही, रशिया असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, या देशांनी या प्रकारच्या ज्या गुप्त पातळीवर परदेशी जाऊन कारवाया केलेल्या आहेत त्याचे धागेदोरे परत कुठे मिळू नयेत याची काळजी घेतलेली आहे. अशा वास्तविक कथांवर, घटनांवर अनेक पुस्तकं आली, चित्रपट आलेले आहेत. कधी 72 का 76 मध्ये जर्मनीच्या ऑलिम्पिकमध्ये जेव्हा यासर अराफतच्या पॅलेस्टाईनी अतिरेक्यांनी इस्रायली खेळाडूंची हत्या केली होती अपहरण करून, त्यातल्या एकेकाला शोधून जन्नतमध्ये पाठवण्याचं काम इस्रायलच्या मोसादने केलेलं आहे. पण त्यापैकी एकही आरोप हा थेट इस्रायल सरकार किंवा मोसादपर्यंत जाऊ शकेल असा धागादोरा सापडत नाही. कारण ते सगळं अंमलात आणण्यासाठी एक वेगळी टीम बनवलेली होती. ते लोक कुठल्याही बाजूने कितीही शोध घेत गेलात तरी इस्रायल सरकार आणि मोसाद या गुप्तचर संस्थेपर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी घेतली होती. मला वाटते लिबियामध्ये लपलेला त्यापैकी एक जण होता आणि तो लिबियामध्ये या अंमली पदार्थ ड्रगचा व्यापार करत होता. त्याला गोऱ्या गोमट्या देखण्या महिलांच्या मोहात सापडून पकडून एका अंमली पदार्थाच्या डीलसाठी खोल समुद्रात आणलं गेलं आणि तिथून त्याला उचललं गेलं आणि तो गायब झाला तो झाला. पण एक एक माणूस टिपून मारला इस्रायलने आणि त्याचा कुठलाही धागादोरा इस्रायलपर्यंत आणि मोसादपर्यंत पोहोचणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती. आणि हे सगळं अज्ञातांकडून झालं. अगदी मला वाटतं बर्लिन या शहरात सुद्धा त्यापैकी एकाचं हत्याकांड झालं, बॉम्बस्फोट घडवून झालं, पण धागादोरा कुठे हाती लागत नाही. तेव्हा अशा ज्या कारवाया होतात कॅनडामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये अज्ञातांकडून जेव्हा कारवाया होतात तेव्हा त्या कारवाया करणारे आपला धागादोरा, आपली कुंडली, आपली ग्रहदशा कोणालाही सापडणार नाही याची काळजी घेऊन करतात. काल परवा कुठे कराचीमध्ये किंवा कुठे त्या तुमचा सईद हाफिजच्या मेवण्याला का कोणाला मारला तेव्हा साधी मोटरसायकल पण घेऊन मारेकरी आलेले नव्हते. ते मारेकरी असे पाठलाग करत आले, गोळ्या घातल्या आणि धावत निघून गेले. ते धावत कुठे निघून गेले, पुढे कुठल्या वाहनात बसून कुठे गायब झाले याचा पण पत्ता कराचीच्या पोलिसांना किंवा ISIला अजून लागलेला नाही. आणि याचं कारण सरळ असतं मित्रांनो, या प्रकारच्या कारवाया किंवा ऑपरेशन्स होतात त्याची अतिशय सूक्ष्म प्लॅनिंग झालेली असते. मायक्रो प्लॅनिंग झालेलं असतं.
कित्येक आठवडे महिने त्या व्यक्तीच्या माहिती गोळा केली जाते, रेकी केली जाते, टेहळणी केली जाते, त्याच्या सगळ्या दिवसाच्या रूटीनचा अक्षरशः काय तो म्हणतात तो टेबल बनवलं जातं, आराखडा बनवला जातो आणि कुठे कुठे गाठता येईल, इकडून सुटला दुसरा कुठे, तिसरा स्पॉट कुठे, हे स्पॉट ठरवले जातात. 5-5, 10-10 स्पॉट ठरवलेले असतात की जिथे त्याला मारून निसटता येईल इतकं प्लॅनिंग. सुपारीबाज करत नसतात, सुपारीबाजांना पकडले जाण्याची भीती नसते. तेव्हा जे काय कॅनडामध्ये घडलं, जे काय कराचीमध्ये, पाकिस्तानमध्ये, पेशावरमध्ये घडलं, हे सुपारीबाजांकडून होणारं काम नाही आहे. त्यासाठी जगातल्या कुठल्या कुठल्या देशातून कोण कोण लोक हायर केलेले असतील, त्यांना किती काळ प्रशिक्षण दिलेलं असेल याचा विचार करा. कारण हे लोक अजमल कसाबसारखे मरायला येत नसतात. ते आपण सुखरूप निसटायचं, पण जो टार्गेट आहे तो मेलाच पाहिजे. आता जे कराचीमध्ये सईद हफीजच्या मेवण्याला मारले, ते पॉईंट ब्लँक, म्हणजे गोळी लागली म्हणजे मरणारच, इतका जवळून 5-7 फुटावरून गोळ्या झाडल्यात आणि माणसं धावत निघून गेली आहेत. एवढं सुपर काय म्हणतात ते प्लॅनिंग, हा सुपारीबाजांचा खेळ नसतो. सुपारीबाजांचा खेळ नसतो. त्याच्यासाठी दीर्घकाळ प्लॅनिंग, एक एक माणूस निवडताना त्यातला त्याची पुढची मागची सगळी बाजू तपासलेली असते. कधीकधी अशी घातपाती माणसं ज्या संस्थेसाठी, संघटनेसाठी काम करतात, त्यांच्याकडून पण त्यांनाही सुपारी देऊन हे काम केलं जात असतं की हा माणूस आता आपल्याला डोईजड झाला आहे, आपणच याचा काटा काढायचा आणि बिल फाडायचं. मोसादवर किंवा भारताच्या रॉवर अशाही रीतीने कारवाया होतात. अशी माणसं पाकिस्तानच्या ISIमध्ये, पाकिस्तानच्या पोलिसांमध्ये, पाकिस्तानच्या लष्करामध्ये शोधून त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी सोपवली जाऊ शकते. हे लक्षात घ्या मित्रांनो. हे आपल्याकडे सुद्धा झालेलं आहे. नंबी नारायण नावाचं जे प्रकरण आहे, रॉकेटरी सिनेमा आलाय तो बघा. इतकं सोपं नसतं की क्राईम रिपोर्टरने काहीतरी कथा काल्पनिक ऐकलेल्या माहितीवर लिहावी, अशा रीतीने या कारवाया होत नसतात. ज्याचे खुलासे व्हायला पुढची 20-20 वर्ष निघून जायला लागतात. अनेक माणसं त्यातली हयात नसतात, तेव्हा याचे गौप्यस्फोट केले जातात किंवा ती जगासमोर गोष्ट आणली जाते. आणि म्हणून रॉ वगैरे बोलायला सोपं आहे, मोसाद बोलायला सोपं आहे, पण या प्रकारात जे काय चाललंय हे इतक्या लवकर थांबणार नाही, हे पण लक्षात घ्यावं. गेल्या 25-30 वर्षात काँग्रेस किंवा त्याच्या आधीच्या अनेक दुबळ्या सरकारांनी भारताला जो दुर्बळ आणि दुबळा करून टाकलेलं होतं, त्याचा फायदा जगातल्या अनेक देशांनी घेतलेला आहे. भारतातल्या गुन्हेगारांना, खलिस्तान्यांना, तोयबांना, फरारी लोकांना आश्रय देऊन ज्यांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि जाऊन हेवनमध्ये बसलेले आहेत, गुन्हेगारांच्या स्वर्गात कॅनडामध्ये, पाकिस्तानमध्ये, ब्रिटन, फ्रान्स आणि आणखीन कुठे बसलेले आहेत, त्यांची यापुढे धडगत नाही. मित्रांनो, मी परत TSD सांगतोय. यावेळेला त्या पथकाचं नाव TSD म्हणजे टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन असं नसेल, पण काम तेच आहे. आणि ते आणखीन 4-5 पायऱ्या वरच्या पातळीवर गेलेलं आहे. जे भारतीय कायद्याच्या चाकोरीत राहून जे काम भारतीय काश्मीरमध्ये चाललं होतं, लष्करी गुप्तचर विभागाकडून चाललं होतं, त्याला आता सगळ्या हवाई दल, नौदल, आर्मी, भूदल यांच्या सकट गुप्तचर विभागाची मदत आहे. अधिक आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे मित्र झालेले किंवा मित्र असलेले जे देश आहेत, त्यांच्या देशांच्या गुप्तचरांची सुद्धा मदत मिळालेली आहे, लॉजिस्टिकल सपोर्ट मिळालेला आहे.
त्यामुळे या प्रकारचे अनेक जण जे परदेशात आपण सुखरूप वावरत होते, उजळ माथ्याने वावरत होते, त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर आता कारवाईची तलवार टांगली गेलेली आहे. म्हणून मी तो TSDचा संदर्भ दिला होता आणि मी शब्द लपवले नाहीत की आज अजित डोभाल आणि VK सिंग यासारख्यांची जर जोडी तयार झालेली असेल आणि त्याच्या मागे भारत सरकारचं बळ उभं राहिलं असेल तर अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्यात. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये अधिक तपशील सांगेन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.